आणखी एक महत्त्वाची बातमी, अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवालचं महाबळेश्वरचं हॉटेल सील करण्यात आलंय। साताराचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी अग्रवालचं एमपीजी क्लब हॉटेल सील केले। या हॉटेल संदर्भात अभय हवालदार यांनी तक्रार दाखल केली होती। तसंच हॉटेलचं अनधिकृत बांधकाम हे पूर्णपणे पाडण्यात यावं अशी मागणी सुद्धा अभय हवालदार यांनी केलेली होती। 2020 साली त्यांची जी पूर्ण फॅमिली आहे, विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल, श्रेया अग्रवाल आणि गुप्ता म्हणून कोणतरी ते आले। मुळात इथं क्लबसाठी ही मिळकत होती आणि मिळकत ही रहिवासी आहे। त्याचा आपण बघू शकता पूर्णपणे मागं पूर्ण वाणिज्य वापर केलेला आहे। त्याची मला मूळ तक्रार होती। आता फक्त प्रशासनाने सील केलं आहे। माझी मागणी आहे की हे तुटायला पाहिजे। जे लीगल आहे तेवढं ठेवा आणि जे अनलीगल आहे ते पूर्णपणे डिमॉलिश करा अशी माझी मागणी आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांच्याकडून। ओंकार, काय सध्याची परिस्थिती आहे? अग्रवालचं महाबळेश्वरचं हॉटेल सील केलेलं आहे, ते तोडण्यात यावं अशी सुद्धा मागणी केली जाते। नक्कीच प्रशासनानं आज पहाटेपासूनच ही कारवाई सुरुवात केलेली आहे आणि आता हे हॉटेल सील करण्यात येतंय। परंतु या प्रकरणातील मुख्य जे तक्रारदार आहेत अभय हवालदार यांनी त्यांची मागणी स्पष्ट केलेली आहे की या हॉटेलचा वापर हा हॉटेल म्हणून करण्यात येतोय, जिथं की रेसिडेन्शियल परमिशन होतं, राहण्यासाठी म्हणून जी जागा होती तिथं। त्यामुळे हे हॉटेल जिथपर्यंत अधिकृत आहे तिथपर्यंत ठेवावं आणि उरलेलं अनधिकृत बांधकाम हे पूर्णपणे पाडण्यात यावं अशा प्रकारची मागणी आता अभय हवालदार यांनी केलेली आहे। आणि त्या पद्धतीने आता प्रशासनानं हॉटेल सील करण्याची कारवाई सुरू केली आहे। हॉटेलमध्ये जे प्रवासी असतील किंवा इथं जे आलेले पर्यटक आहेत यांना बाहेर चेकआउट करायला लावतात आणि ते झाल्यानंतर हे पूर्ण हॉटेल सील होईल अशी माहिती मिळते। अगदी धन्यवाद ओंकार, आपण दिलेल्या या माहितीसाठी। तर आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। अग्रवालचं एमपीजी क्लब हॉटेल सील केलं जातंय।